ओम साईराम. अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउज आहे हा. आणि कटोरी ब्लाउज वरून मला अर्धे माप घ्यायचे आहेत आणि अर्धे वेगळे घ्यायचे आहेत बोटनेक साठी. तर बोटनेकचा ब्लाउज मी शिवणार आहे आजच्या या ब्लाउज वरून. तर बघा, बोटनेक 44 साईजचा ब्लाउज आहे आपला हा, जो आता मी तुम्हाला आज पेपर कटिंग करून दाखवणार आहे. त्यासाठी मी माप घेतलेले आहेत. उंची, त्यानंतर छाती, कंबर, पुढचा गळा 6, मागचा गळा 4. आता तुम्हाला त्यांना लहान का आहे तर बोटनेक मध्ये आहे त्यामुळे. शोल्डर 8 घ्यायचे, गळा रुंदी 4 घ्यायची आहे बोटनेक साठी. त्यानंतर बाही उंची 5.5, रुंदी 7.5 आणि मुंडा 8. शोल्डर आणि मुंडा आपल्याला 8च घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता यामध्ये ऍड कसं करायचं ते आपण बघूया. तर उंची 14.5 आहे, त्यामध्ये 1 इंच. आता हे टोटल किती झालं? 15.5. त्यानंतर छाती आहे आपली 44. 44चा चौथा भाग घ्यायचा असतो घडीसाठी. त्यानंतर बघा 11 येतं चौथा भाग आणि त्यामध्ये आपल्याला हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे टोटल किती झालं? 12.5 इंच. ओके. आता कंबर, तर कमरेचं घडी, आता जर तुम्ही कंबर लहान मोठी असेल, जरा जास्त असेल तर तुम्ही छातीच्या घडीनुसार घेऊ शकता. पण जर कंबर लहान असेल तर अशा पद्धतीने घ्यायचं. छातीचा चौथा 8.5. त्यानंतर यामध्ये पाठीचे टक्स 1 इंच घ्यायचं असतं मागील भागासाठी. आणि त्यानंतर शिलाई मार्जिन 1.5 इंच, जसं आपण छातीच्या चौथ्यामध्ये घेतलं 1.5 इंच, त्या पद्धतीने 1.5 इंच घेतलं. आता हे टोटल किती झालं? 8.5 आणि 1 9.5 आणि हे 1.5 इंच, हे टोटल किती झालं? 11 इंच. त्यानंतर पुढचा गळा आहे 6. 6 मध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे. मग आता आपला हा पूर्ण गळा किती होईल? 6.5 इंच. ठीक आहे. त्यानंतर मागच्या गळ्याची उंची आपल्याला 4 ठेवायची बोटनेक मध्ये. जर तुम्हाला अर्धा इंच घ्यायचं असेल तर घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल. आता मी इथं लिहून दाखवते पण मी घेणार नाहीये. ठीक आहे. तर बघा, मागचा गळा 4, त्यामध्ये अर्धा इंच 4.5. त्यानंतर शोल्डर आपल्याला बोटनेक 44 साईजला 8 इंच घ्यायचंय. त्यानंतर गळा रुंदी 4, बाही उंची 5.5 आहे. आता यामध्ये अस्तर जे असेल तर 1 इंच ऍड करायचं, नसेल तर 2 इंच ऍड करायचं. त्यानंतर बाही रुंदी 7.5 इंच घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे दंडगेर आपला 7.5 आणि मुंडा आहे 8 इंच 44 साईजला. आता पेपर कटिंग घेऊया आपण. तर बघा, त्यासाठी मी घेतलेला आहे एक सिंगल पेपर घेतलाय आणि त्यावरती आपल्याला अगोदर काय करायचंय? मागील भाग काढायचा आहे. तर सिंगल पेपरवरती आपल्याला अगोदर घ्यायची आहे पूर्ण उंची. आता पूर्ण उंची किती होती आपली? 14.5 इंच. त्यामध्ये 1 इंच, टोटल किती झालं? हे 15.5 इंच. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. शोल्डर किती मी सांगितलं होतं? 8 इंच. ठीक आहे. आता जिथं आपण शोल्डर घेतले तिथून सरळ खाली आपल्याला काय घ्यायचं आहे? मुंड्याचं माप. आता मी मुंडा किती सांगितला होता? 8 इंच. तर पहा, इथं मी 8 इंच वरती एक खूण केली. त्यानंतर इथं पण आपल्याला काय करायचं? 8 इंच. आणि इथून परत आपल्याला शोल्डर आपला 8 आहे का चेक करायचं. जर नसेल तर हे बघा, कमी जास्त होत असतं, त्यामुळे इथं पण आपल्याला हे माप टाकून घ्यायचं. तर 8 इंच हे भरलेलं आहे. आता ही जी मुंड्याची लाईन आहे उभी, ती सरळ मारून घेते. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचंय? छातीची घडी टाकायची. तर छातीचा चौथा किती सांगितला होता मी? 11 इंच. तर बघा, 44 छाती आहे, छातीचा चौथा होतो 11 इंच. बरोबर. इथं पहा, हे 11 इंच. त्यानंतर तिथून पुढे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. त्यानंतर आपण ही सरळ आडवी लाईन मारून घेऊया मुंड्यापर्यंत. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही घडी घ्यायची असते. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं आपल्याला आता हे 1 इंच वरती एक खूण करून घ्यायची मुंड्याला आकार देण्यासाठी. तर बोटनेक मध्ये 1 इंच घ्यायचा आहे आणि आपल्या कटोरीमध्ये आपण इथं 1.5 इंच घेतो मागील भागाचा मुंड्याचा आकार. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण जिथं उंची टाकली होती तिथं आपल्याला काय करायचं आहे? कमरेचं माप टाकायचं. तर कंबर किती सांगितली होती मी? 34. तर 34चा चौथा घ्यायचा आहे आपल्याला. किती? 8.5 इंच. त्यानंतर 1 इंच आपले पाठीचे टक्स येणार आहेत. बरोबर. तर इथून पुढे आपल्याला काय करायचं? 1 इंच वाढवायचे. 8.5 आणि 1 इंच 9.5. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तिथून पुढे आपल्याला काय करायचंय? 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचंय. ठीक आहे. तर हे 1 इंच जे मी पाठीचे टक्स घेतले ते आपल्याला पुढील भागामध्ये घ्यायचे नाही, तर फक्त पाठीच्या भागामध्ये घ्यायचे, लक्षात घ्या. आता ही लाईन मारून घेतली मी आणि आता हे जे शिलाई मार्जिन आहे आपलं 1.5 इंच, ते पण मी लाईन मारून घेते. हे पाही असं. आता हे झालं आपलं शिलाई मार्जिन. ठीक आहे. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता पुढे बघूया
आता पुढे काय करायचं, इथं आपल्याला गळा रुंदी टाकायची. तर बोटनेकसाठी गळा रुंदी घ्यायची आहे 44 साईजला 4 इंच. ठीक आहे, तर पहा इथं 4 इंच मी गळा रुंदीवरती एक खूण करून घेते. ठीक आहे, आता इथं मी सांगितलं होतं तुम्हाला जेवढं आपण गळा रुंदी घेतली तेवढंच आपल्याला गळा उंची घ्यायची बोटनेकसाठी. तर मी इथं अर्धा इंच ऍड करायचं सांगितलं होतं, पण तुम्ही जरी नाही घेतलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे, तर मी 4 इंचावरती एक खूण करून घेतली बघा गळा उंची. ठीक आहे, आणि हात आपल्याला काय करायचं, हे 4चं म्हणजे माप टाकायचं आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा, कारण इथं आपल्याला मागील गळा काढायचा आहे. तर मागील गळ्याची उंची बोटनेकमध्ये जास्त नसते, त्यामुळे काय करायचं, कमी गळा रुंदी आणि गळा रुंदी जास्त आणि गळा उंची कमी घ्यायची असते. त्यानंतर इथे 1 इंच टाकलेला आहे मी, किंवा 1.5 इंच टाकलेल तुम्ही तरी काय हरकत नाही, आणखीन गळा थोडासा वरती जातो. ठीक आहे, तर हे बघा 1.5 इंच मी टाकलं नंतर, आणि 1 इंचावरती जरी हा गोल आकार दिला तरी काही हरकत नाही. लक्षात आलं. तर बघा मी 1.5 इंचावरती हा आकार दिलेला आहे. आता इथून खाली आपल्याला काय करायचं, बोटनेकमध्ये डिझाईन काढायचं, ते मी तुम्हाला कापडावरती नक्की सांगेल पुढे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं आहेत आपले पाठीचे टक्स. तर पाठीचे टक्स मी टाकलेले आहेत 4.5 वरती. आता ब्लाऊजची उंची जास्त नाहीये, कमी आहे, त्यामुळे मी 4 इंच इथं उंची ठेवलेली आहे. 4.25 घेतली तरी काही हरकत नाही. त्यानंतर साईडने अर्धा इंच घेतलं आणि ही लाईन मारून घेतली, कारण इथं आपला असा टक्स येत असतो. ठीक आहे, तर हा झाला आता आपला मागील भाग रेडी. आता आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा कटिंग करायचंय त्या अगोदर जर शोल्डर उतारा टाकायचा असतो, इथं आपल्याला बघा इथं अर्धा इंच माप टाकायचं, त्यानंतर जे गळा रुंदीचं माप आहे तिथपर्यंत असं जोडून घ्यायचं. आता झाला आता आपला हा मागील भाग रेडी. आता आपण ही कटिंग करूया. तर जे आपण आता शोल्डर उतार टाकला अर्धा इंचावरती, ते पण आपल्याला इथं बोटनेकमध्ये कटिंग करायचं असतं. आणि जरी अर्धा इंच तुम्ही रेग्युलरच्या ब्लाऊजला म्हणजे कटोरी प्रिन्सेसला टाकत असाल तर तुमचं जे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तो दूर होईल. तर बघा हा मागील भाग जो आहे तो आपला कटिंग झालेला आहे आता, आणि हाच भाग घेऊन आपल्याला काय करायचंय, पुढचा भाग काढायचाय. जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ते पण आपल्याला कटिंग करून घ्यायचंय. आतमध्ये जी लाईन मारली तिथे कटिंग करायचं नाही चुकून सुद्धा. त्यानंतर बघा हा भाग आपल्याला इथं ठेवायचा आहे, पुढच्या भागासाठी लागणार आहे. त्या अगोदर जर तुमचे हुक असतील पुढे, जर बोटनेकमध्ये जास्त करून पुढे हुक नसतात, पण जर तुमचे हुक असतील पुढच्या गळ्याला म्हणजे पुढच्या भागाला, तर तुम्ही अर्धा इंच ही पट्टी आखून घ्यायची. जेवढं आपलं हुक पट्टी लूक पट्टीसाठी जातं तेवढं आपण ही आखून घ्यायचं लाईन मारून. ठीक आहे, त्याच्यावरती हा भाग ठेवायचा. पण जर तुमचे पुढे हुक नसतील तर तुम्ही डायरेक्ट हा भाग ठेवला कडेपासून तरी काही हरकत नाही. तर माझे जे आहेत पुढं हुक नाही तर त्यामुळे मी अगदी कडेपासून ठेवलेला आहे. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी लाईन मारून दाखवली. आता जसं आहे तसं मी हे खुणा करून घेते. बघा गळा आखून घेतला, शोल्डर जे आहे ते आणि उंची चित आहे तिथं आणि छातीची गडी आहे तिथे एक मी खूण करून घेतली, कारण पुढचे माप टाकलेलं आपल्याला सोपं जातं. तर बघा शोल्डर होतं आपलं 8 इंच बरोबर, इथं आलेलं आहे. त्यानंतर जिथं आपलं शोल्डर आलंय तिथून सरळ खाली आपलं मुंडा आहे बरोबर. आता हे बघा इथं 8 बरोबर आहे का चेक करून घ्यायचं, अगदी बरोबर आहे. आता इथं आपली ही घडी आलेली होती बरोबर, हा पण पॉइंट आपण काढून घेतला. आता आपण काय करूया, पट्टीने हे बॉक्स तयार करून घेऊया, कारण इथं आपल्याला द्यायचा आहे आता पुढील मुंड्याचा आकार. तर तो कसा द्यायचा आहे बघा. आता हे बोटनेकचं आहे त्यामुळे काय करायचं, जे आपण रेग्युलरचं काढतो की नाही लाईन, तिथून आतमध्ये बघा 1 इंच घ्यायचं बोटनेकसाठी. कटोरी ब्लाऊजला नाही, फक्त बोटनेकसाठी अशा पद्धतीने 1 इंच आतमध्ये घ्यायचं आणि तिथून वरती 1 इंचावरती आकार द्यायचा पुढील मुंड्याला बोटनेकसाठी. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे हे. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढील मुंड्याचा आकार कसा दिला लक्षात आलं तुमच्या. जिथं आपलं मुंडा आला होता तिथून आतमध्ये घेतला आणि लाईन मारून घेतली. त्यानंतर जिथं आपली उंची आली होती तिथून खाली आपल्याला काय करायचंय, पुढील भागासाठी अर्धा इंच उंची जास्त घ्यायची. तर आपली उंची 15.5 होती, त्यामध्ये अर्धा इंच ऍड केलं, किती झाले आता 16 इंच. ठीक आहे, आता इथं आपल्याला काय करायचंय, कमरेचं माप टाकायचं. तर कमरेचं माप बघा, कंबर होती आपली 34, 34चा चौथा किती होतो 8.5 इंच. हे पहा इथं 8.5. आता इथं आपला प्रिन्सेसचा सेप येणार आहे आणि तिथे आपलं 2 इंच जाणार आहे, कारण इथं आपला पप मस्त येतो, त्यासाठी आपल्याला 2 इंच आणखीन वाढून घ्यायचं. 8.5 मध्ये 2 इंच टाकलं, 9.5 आणि 10.5 वरती एक खूण केली. ठीक आहे, आता हे झालं 2 इंच. लक्षात आलं. आता इथून पुढे आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचंय. हे पहा इथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. इथपर्यंत समजला. आता आपण काय करूया, ही लाईन मारून घेऊया. ठीक आहे, आता बघा जे आपण 2 इंच पुढे घेतलं होतं 8.5 कमरेचा चौथा आणि 2 इंच ते आपल्याला इथं टाकायचंय. पण त्यासाठी काय करायचं, इथं 4.5 वरती एक खूण करायची. हे पहा इथून इथं हे आहे आपल्याला इथं पॉइंट काढायचे आपल्याला, आणि जे पुढे आपण 2 इंच घेतलं होतं
ते इथं आखून घ्यायचं. आता जिथं आपण 4.5 घेतलं तिथून वरती 4.5 घ्यायचं आहे. जर ब्लाऊजची उंची कमी असेल तर 4 इंच घ्यायचं. सरळ वरती मी 4.5 घेतलं. आता इथं आपल्याला काय करायचंय, प्रिन्सेसचा जो आकार असतो तो देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथं सरळ वरती 4.5 पर्यंत सरळ लाईन मारायची आणि वरती प्रिन्सेसचा असा शेप द्यायचा आहे. त्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, असा शेप द्यायचा आहे प्रिन्सेसचा. ठीक आहे. तर या प्रिन्सेस जो आकार दिलेला आहे मी, त्याची खूप प्रॅक्टिस करावी लागते. तर अशा पद्धतीने हा माझा प्रिन्सेसचा शेप झालाय. आता हे जे दोन्ही भाग आपण जोडणार आहोत, दोन्हीचे पण आपलं साईडने ज्यावेळेस आपण जोडू त्यावेळेस अर्धा इंच आपलं हे जोडण्यामध्ये जातं, बरोबर. तर हे दोन्ही भाग अर्धा इंच गेल्याच्या नंतर किती होतं पुढे, 1 इंच. म्हणजे जे तुमचं जोडण्यामध्ये 1 इंच गेलं तर पुढचे भाग जे आहेत ते कमी पडणार. त्यामुळे आपल्याला पुढे 1 इंच दोन्ही साईडनी वाढून घ्यायचे आहेत. बघा, कमरेच्या तिथे आणि छातीचं जी घडी होती तिथे पण मी 1 इंच वाढून घेतलं. ठीक आहे. तर आता इथपर्यंत समजलं तुम्हाला. त्यानंतर गळ्याकडे. आता गळ्या जर तुम्हाला बोटनेक मध्ये वरती हाफ ठेवायचा असेल तर 4 इंच ठेवायचा आणि जर आपला रेग्युलरच्या सारखा 6, 6.5, 7 असेल तरी घेऊ शकता. तर माझा जो आहे तो पुढचा गळा 6 आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच घेतलं 6.5. आता जी रुंदी होती आपली गळा रुंदी तेवढीच ठेवायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. हे पहा. आणि इथं आपल्याला काय करायचंय, जर तुम्हाला गोल आकार द्यायचा असेल तर गोल देऊ शकता. इथं पुढे माझे हुक नाही तर फक्त पानगळा आहे, तर बघू शकता. तर इथं मी पानगळ्याला आकार देणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने मी पानगळ्याला आकार दिलेला आहे आणि हे जसं दाखवले तसंच मला हे टिचिंग करायचं. जर तुम्हाला बोटनेकमध्ये हाफ गळा हवा असेल गोल तर तुम्ही वरचा ठेवू शकता आणि जर तुम्हाला गळा उंची पुढची जास्त हवी असेल तर खालचं जे मी टाकलाय दुसऱ्या नंबरचा गळा त्या पद्धतीने तुम्ही टाकून घ्यायचा आणि कटिंग करायचं. आता इथे आणखीन एक गोष्ट बाकी आहे, त्यासाठी आपण जो साईडचा पेपर आहे तो आपण कटिंग करून घेऊया. तर बघा, लक्ष देऊन बघा आपल्याला कटिंग कसं करायचं. जो शोल्डर उतार होता तो कट केला आणि आता पुढील मुंड्याचा जो आकार आहे आपण बोटनेकसाठी दिलेला आतमध्ये तो आपण कटिंग करत आहोत. हे पाहे. आता इथं काय करायचं, आपल्याला मागील भाग घ्यायचा. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता बघा, मागील भाग घेतला आणि जो मुंड्याचा भाग होता हे पहा, हा तो आपल्याला काय करायचं, यावरती ठेवायचा आहे आणि खालच्या साईडला किती जास्त आहे आपला असं तिरका ठेवायचा आणि जेवढं जास्त आहे तिथपर्यंत खूण करून घ्यायची. ठीक आहे. आता हे अंतर जे आहे ते मोजायचं आणि जेवढं आहे तिथपर्यंत आपल्याला हे तिरकी लाईन मारून घ्यायची. लक्षात आलं. त्यानंतर तेच अंतर आपल्याला टेपने मोजायचं किंवा अंदाजाने आपल्याला इकडे टाकून घ्यायचं. तर मी तुम्हाला टेपने मोजून दाखवते आणि इथे खूण करून घेते आणि ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. तर हे कटिंग करायला अजिबात विसरायचं नाही, कारण ज्यावेळेस आपण हे दोन्ही भाग जोडतो पुढचे त्यावेळेस आपल्याला इथं उंची कमी पडते. त्यामुळे आपण हे अर्धा इंच उंची वाढवली होती आणि खालच्या साईडने हे अर्धा इंच कमी केलं. आता जर तुम्हाला हा गळा ठेवायचा असेल तर हा कट करायचा आणि जर तुम्हाला पानगळा मी दिलेला आहे तो ठेवायचा असेल तर तो कट करायचा. लक्षात आलं हे दोन्ही गळ्याचं. तर पहा, इथं पानगळा आहे तो मी कटिंग करणार आहे. जर तुम्हाला हाफ गळा हवा असेल पुढचा तर तुम्ही गोल आहे तो कटिंग करू शकता. ठीक आहे. तर बघा, पानगळा मी कटिंग केलेला आहे आणि हे आता आपले पुढचे 2 पार्ट निघलेले आहेत. आता आपण हे 2 भाग जे आहेत ते वेगवेगळे करूया. तर ते वेगवेगळे का करायचे बघा, हे पहा असे. आणि जो मधलं 2 इंचाचं अंतर होतं आपलं ते आपण कटिंग करत आहोत. हे पहा असं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे पुढचे 2 पार्ट आपले कटिंग झालेले आहेत आणि हा जो आहे मागचा भाग आहे. आता आपण काय करूया, बाही कटिंग करूया. तर बाहीसाठी आपण काय करायचंय, जॉईंट पेपर घ्यायचा आहे. तर बघा, बाही उंची किती आहे आपली 5.5 आणि त्यामध्ये 1 इंच म्हणजे आता किती झालं हे 6.5. तर आता घडी किती घ्यायची बघूया आपण. तर जेवढा आपलं छातीचा चौथा 11 इंच होतं, बरोबर. आणि आता हे काय आहे आपलं प्रिन्सेस मध्ये आहे बोटनेक मध्ये, त्यामुळे आपल्याला घडीमध्ये आणखीन अर्धा इंच ऍड करायचं. कटोरी ब्लाउजला आपण फक्त छातीचा चौथा घेतो, इथं आपण काय करत आहोत छातीचा चौथा आणि प्लस अर्धा इंच घेत आहोत. लक्षात घ्या. बाहीसाठी म्हणजे आपली बाही जी आहे ती अजिबात कमी पडणार नाहीये. तर उंची घेतली अशा पद्धतीने आणि हा बॉक्स तयार करून घेतला. आता आपण ही लाईन मारून हा बॉक्स जो आहे तो कटिंग करून घेऊया आणि साईडचा पेपर काढून टाकूया. जेवढा आपल्या बाहीसाठी लागणार आहे तेवढाच मी घेणार आहे. तर लक्षात येत आहे ना. हे पहा, तर साईडचा पेपर मी कटिंग करून टाकलेला आहे
आता आपल्याला इथं घडी आहे, या घडीवरती आपण उंची घेतली होती बरोबर. आता जिथं ओपन बाजू आहे तिथे आपल्याला कॅफ हाईट टाकायची. तर 5.5 उंचीला आपल्याला कॅफ हाईट जी आहे ती 2.5 घ्यायची आणि तिथून आतमध्ये 1 इंच. त्यानंतर बघा इथं पण आपल्याला काय करायचं 1 इंच किंवा अर्धा इंच घेतलं तुम्ही तरी काही हरकत नाही. आता हे जे 1-1 इंचाचे पॉईंट होते ते आपण तिरकी लाईन मारून जोडून घेऊया. त्यानंतर त्या तिरक्या लाईनचा आपण काढूया सेंटर. तर पहा इथं सेंटर काढला. जर तुम्हाला असं नाही जमला म्हणजे दोन्ही भाग समान घ्यायचे आणि मध्ये एक खूण करायची. तर अशा पद्धतीने मी हा सेंटर काढला आणि सेंटर पासून वरच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा इंच घेतलं. आता आपल्याला काय करायचं पाठीमागील बाहीच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर पुढील बाहीच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. तर आपले दोन्ही पण आकार इथं कटिंग आखून झालेत. आता आपण काय करूया दंडघेर. तर दंडघेर तुमचा जेवढा असेल तेवढा म्हणजे बाहेर रुंदी आपली किती होती 7.5 आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला काय करायचंय हे जॉईंट करून घ्यायचं. जे कॅफ हाईटचं माप आहे ते आणि हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय. ओके. आता हे आपण काय करायचंय कटिंग करायचंय. तर अगोदर आपल्याला काय करायचंय मागील भाग जो आहे मुंड्याचा आकार तो आपल्याला कटिंग करायचा आहे. तर खूप सोपं आहे आणि जे बाहीच्या मुंड्याचे आकार दिलेले आहेत त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. लवकर नाही जमणार, थोडं अवघड आहे, पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर घडी उघडायची आणि पुढील जो बाहीच्या मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करायचा आहे. तर बघू शकता खूप मस्त अशी आपली बाही सुद्धा कटिंग झालेली आहे हाफमध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला आजचं पेपर कटिंग जे आहे ते कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याची तुम्हाला सूचना मिळत असते. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.